हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवानी पेठ शाखेच्या वतीनं उपशहर प्रमुख शिवा ढोकळे व त्यांच्या शाखेतील इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रयत्नानं वृद्ध महिलांना तीर्थयात्रा सहल काढण्यात आली। यात्रेची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी भवानी पेठ शाखेतून काढण्यात येणाऱ्या तीर्थक्षेत्र यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी शिवसेना प्रमुखांचा प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर प्रवासी गाडीचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे टोपी, हार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। त्यानंतर यात्रेचे संयोजक शिवा ढोकळे यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सदर प्रसंगी विष्णू महाराज कारंपुरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, शिवा ढोकळे यांच्यासह सत्कारमूर्ती पप्पू क्षीरसागर, श्रीकांत दासरी, बंडू मास्तर, परमेश्वर ख्याडे, विरेश सक्करगी, गड्डमसाहेब, मल्लीनाथ सोलापुरे, माळीसाहेब व सुमन बगले, स्वामीबाई, प्रभावती गवळी, मंगल भनकरी, शारदा कोळी, तारामती चव्हाण, आशाबाई भोसले, पाटीलबाई, लक्ष्मी किणेकर, सावित्रा हौसेकर आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आपण पाहत आहोत की सध्या कुंभमेळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भक्तजन त्या ठिकाणी जात आहेत। जीवनातलं काही बरं वाईट केलेलं असतं ते भगवंता आम्हाला संरक्षण कर, आमचं सगळं पुढं चांगलं कर, अशा प्रकारची भावनेने स्नानासाठी जातात। त्याचप्रमाणे शिवा ढोकळे आयुष्यामध्ये लेकराबाळासाठी, संसारासाठी, लोकांसाठी, स्वतःसाठी काही करतो, पण ज्या उतरत्या काळामध्ये आपण म्हणतो जेव्हा राम राम म्हण किंवा देवाचं नाव घे, अशाच्या उतरत्या काळामध्ये आमच्या माता भगिनींना देवदेवताला घेऊन जाऊन खरंच मुलं नेत नाहीत, घरातले नेत नाहीत, परंतु यांनी आई वडिलांसारखं सगळं नेऊन त्यांना एक पुण्यकार्य बनण्यापेक्षा त्यांना स्वर्ग दाखवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। असाच यांचं सर्व पुण्य लागून याला सुद्धा देव चांगलं करावं। आता प्रतापभाऊ म्हणल्याप्रमाणे लक्झरी गाडी त्यांनी करावं आणि लक्झरी गाडीच्या माध्यमातून अनेक लोकांचा त्यांनी आशीर्वाद घ्यावा अशा ठिकाणी प्रार्थना करतो। आणि या यात्रेला सर्व माता भगिनींना आणि आलेल्या सगळ्या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक आलेले आहेत। अशा आमचे प्रमुख लोक तर आलेच आहेत शिवसेनेचे, पण प्रमुख सर्व लोकांचे आलेले आहेत। सर्वांचं देखील या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रमाणे तुम्ही जाऊन या, आनंदाने जाऊन या। कुठे काही अडचण बसल्यात यांचं जर काय नाही झालं तुम्ही आम्हाला फोन करा, सगळ्या प्रतापभाऊला, भैया धाराशिवकर, मला त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि परत एकदा यात्रेला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, सिद्धरामेश्वर महाराज की जय। सच्चा शिवसैनिक कसा असावा तर शिवा ढोकळे सारखा असावा। बाळासाहेबांवर नितांत प्रेम करणारा शिवा दरवर्षी वार्डातील परिसरातील गोरगरीब महिलांना देवदर्शनासाठी घेऊन ते पुण्य कमवतो। ते आम्ही समाजसेवा करून देखील मिळत नाही अशी आमची भावना आहे व या यात्रेला आम्ही शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो व ही यात्रा पार पडावी अशी श्री सीतारामेश्वर चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना शहर उत्तरचे प्रमुख पदाधिकारी मान्य शिवाजी ढोकळे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्या भागातील सर्व बालवृद्धांना देवदर्शनासाठी घेऊन जात असतात। परंतु गेल्या अनेक वर्षापासून सामना पेपर असू द्या, व्यंगचित्र आपलं साप्ताहिक असू द्या, त्याचं प्रदर्शन असू द्या, सगळ्याला देवदर्शनाचं घेण्याचं पुण्य काम शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेबचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून करत असतो। त्याला गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेळेस तो जात असतो त्यावेळेस आम्ही विष्णू महाराज असू द्या, महेशभाई असू द्या, आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा देत असतो। आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षापासून त्यांनी छोट्या गाड्या न घेता पुढच्या वेळेस लक्झरी घेऊन जावं या शुभेच्छा देतो। आणि ज्या वेळेस आपल्याला काय मदत लागेल त्यावेळेस भैया आम्ही महाराज आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला या देवदर्शनाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रुपच्या वतीने शिवशंकर ढोकळे हे सांगाप्रमाणे याही वर्षी सर्व महिलांना प्रवासासाठी घेऊन जात असतात, ते व्यवस्थितरित्याने पार पाडावे। यापुढेही त्यांनी असंच करत राहावे, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून